नमस्कार. आज आपण आलेलो आहे सरदार भीमराव पानशे यांची समाधी पाहण्यासाठी, जी येथे सोनोरी गावामध्ये तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे ही समाधी आहे. आता आपण या समाधी स्थळापाशी आलेलो आहे. ही समाधी सोनोरी गावामध्ये जो पानशेवाडा आहे त्याला लागूनच ही समाधी आहे. पण पाहू शकतो ही अशी असणारी भीमराव पानशे यांची समाधी आहे. आता आपण सरदार भीमराव पानशे यांच्याबद्दल थोडासा इतिहास जाणून घेऊया. पेशवाईच्या सुवर्णकाळात व त्यानंतरच्या पडत्या काळात सरदार पानशे यांनी मराठी शाहीच्या सेवेसाठी आपले योगदान दिले. अनेक पानशे सरदारांपैकी सरदार भीमराव पानशे यांचा उल्लेख केला जातो. त्याचबरोबर रणांगणात आपले शौर्य दाखवून पेशवाई वाचवण्याची कामगिरी यांनी केली. राक्षस भवनाची लढाई असो किंवा हैदरशी झालेले मसूरच्या जाळीतील किंवा श्रीरंगपट्टम येथे झालेली लढाई असो, कोल्हापूरकरांच्या अंतर्गत कलहाचा बंदोबस्त असो वा कर्नल स्टुअर्टशी झालेले पराक्रम दाखवतो. पेशव्यांच्या अत्यंत विश्वासू सरदारात त्यांचे स्थान होते. आपण ही माहिती स्किप करून पूर्ण माहिती या पराक्रमी सरदारांची वाचू शकताय. असे हे सोनोरी गावातील ऐतिहासिक भूमीमध्ये असणारी सरदार भीमराव पानशे यांची समाधी व वाडा आहे. वाड्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी वेगळा बनवलेला आहे, त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये वाड्याचा समावेश केलेला नाही. वडगावच्या लढाईमध्ये इंग्रजांना पुरते पळवून लावून भीमराव सोनोरीस परतले. त्यानंतर मात्र प्रकृती ढासळत गेली आणि 8 मार्च 1779 रोजी त्यांचे निधन झाले. सरदार भीमराव पानशे यांच्या पत्नी सौ उमाबाई यांनी त्यांच्याबरोबर सहगम केले. भीमरावांच्या मृत्यूने मराठी शाहीमध्ये एक पोकळी निर्माण झाली. अशा या पराक्रमी सरदार भीमराव पानशे यांची समाधी आपण आज पाहिली. त्याचसोबत या गावामध्ये अनेक छोटी मोठी मंदिरं आहेत, ती सुद्धा खूप मंदिर आहे. विरगळ आहे आणि वाडा तर सर्वांना माहितीच आहे, सोनूरचा भुईकोट किल्ला आपण त्याला म्हणतो. अशा ह्या ऐतिहासिक वास्तू आपण या सोनोरी गावामध्ये आल्यानंतर पाहिल्या पाहिजेत. तर हा अशा प्रकारे आपण व्हिडिओ छोटाखानी बनवलेला आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सोनोरी गावामध्ये गेल्यानंतर आपण मल्हारगडाला जाताना या समाधीचे दर्शन प्रत्येकाने घेऊन नतमस्तक व्हावे. तसेच या मंदिराच्या समोर एक ही विहीर आहे. या विहिरीमध्ये सुद्धा जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि खूप उत्तम अशी ही विहीर आहे. तसेच भरपूर छोटी मोठी मंदिरे आहेत. विरगळ आहे, ही विरगळ पाहू शकतो अशी, किंवा आणखी ही सुद्धा आहे. असे एक ना अनेक या सोनोरी गावाला ऐतिहासिक वारसा आहे आणि मल्हारगडाच्या पायथ्याला असल्यामुळे या गावाला खूप महत्त्व आहे. तर भेटू पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.